नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो, मी कुमारी अश्विनी दिलीपराव सुरळकर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील गृहविज्ञान विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विस्तार व संप्रेषण सत्र 1 ची विद्यार्थिनी आहे। मी आज आपणाला माती परीक्षणाचे महत्त्व व त्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती सांगणार आहे। सोबतच माती परीक्षणामुळे होणाऱ्या फायद्यांची सुद्धा जाणीव करून देणार आहे। मातीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। जसे मानवाला जगण्याकरिता अन्न, वस्त्र व निवारा हे मूलभूत घटक आवश्यक असतात, तसेच मातीला सुद्धा बऱ्याच नैसर्गिक घटकांची आवश्यकता आहे। ज्या मातीवर सर्व शेतकऱ्यांचे आयुष्य आधारलेले असते, ती माती तेवढी स्वस्त असणे आणि त्याबद्दल जागरूक असणे ही काळाची गरज बनली आहे। तर बघूया माती परीक्षण म्हणजे काय व ते कसे करावे व का करावे। माती परीक्षण म्हणजे जमिनीमधील अन्नद्रव्यांचा साठा व त्यांची मात्रा तसेच मातीची सुपीकता यांचे परीक्षण करणे होय। पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपीकता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। प्रत्येक वर्षी वेगवेगळी पिके घेतल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होतो। याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर सुद्धा होतो आणि म्हणूनच मातीची सुपीकता जाणून घेण्यासाठी परीक्षण करण्याची गरज आहे। माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजण्यास मदत होते। त्यानुसार पिकांच्या मात्रा ठरविणे व त्या प्रमाणात उपलब्ध करून देणे हे सुद्धा सुलभ होते। परीक्षणाची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मुख्यतः नमुना घेण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते। म्हणूनच नमुना हा शास्त्रोक्त पद्धतीने घेणे गरजेचे आहे। चला तर बघूया मातीचा नमुना घेण्याची पद्धत। प्रथम शेतीची पाहणी करून शेतीच्या गुणधर्मानुसार जसे की जमिनीचा रंग, खोली, चढ उतार, उंच सकलपणा, पाणथळपणा आणि चोपण इत्यादी विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा। नमुना ज्या जमिनीवर घ्यायचा आहे त्या क्षेत्रावर सर्व क्षेत्राचा समावेश होईल अशी काल्पनिक एक नागमोडी रेषा गृहीत धरून रेषेच्या प्रत्येक टोकावर एक याप्रमाणे अंदाजे 5 ते 6 ठिकाणचा नमुना घ्यावा। नमुना घ्यावयाच्या जागेवरील काडी कचरा बाजूला करून कुदळ किंवा फावड्याच्या सहाय्याने इंग्रजी व्ही आकाराचे 15 ते 20 सेंटीमीटरचे खोलीचे खड्डे करावेत। जमिनीच्या वरील पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती खड्ड्यातून लाकडी कुंटीच्या सहाय्याने खरडून गोळा करावी। त्यानंतर 5 ते 6 ठिकाणच्या एकत्र केलेल्या मातीचे 4 समान भाग करून समोरासमोरील 2 भाग काढून टाकावेत व उर्वरित 2 भाग एकत्र मिसळून अर्धा किलो माती शिल्लक राहील अशा पद्धतीचा अवलंब करावा। माती गोळा करण्यासाठी खुरपे, घमेले इत्यादी साधन वापरावे। धातूचे साहित्य वापरू नये। शेवटी ती माती स्वच्छ पॉलिथिन पिशवीत भरून घ्यावी व त्यावर शेतकऱ्यांचे नाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक, नमुना घेण्याची तारीख, सर्वे नंबर, शेतीचा प्रकार या सर्व बाबी कागदावर लिहून तो मातीच्या पॉलिथिनवर चिकटवावा। मातीचा नमुना जवळील कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा आपल्या तहसीलच्या ठिकाणच्या माती परीक्षण केंद्रात नेऊन द्यावे। मातीचा नमुना घेताना कोणती काळजी घ्यायची आता ते बघूया। शेतात जनावरे बसण्याची जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, विहिरी जवळील जागा, शेतीचा बांध, दलदलीची जागा, झाडाखालील जागा, उकिरडा इत्यादी जागेतून मातीचे नमुने घेऊ नये। मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा। शेतामध्ये रासायनिक खते, शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्यापूर्वी मातीचा नमुना घ्यावा। रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत। मातीचा नमुना घेताना कृषी सहाय्यक किंवा ग्राम विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे। तर मित्रांनो, अशा प्रकारे माती परीक्षणाविषयी महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती, जी आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करते। भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेटसह। नमस्कार।